नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजची सुरुवात जी माझी आहे ना, ती अशी मस्तपैकी अशा छान ढोकळ्याने झाली आहे. हो, मला माहिती आहे आज अंगारकी चतुर्थी आहे. माझा उपवास आहे, पण निष्ठासाठी काही ना काही बनवायचं असतं, तर म्हणून ढोकळा आज बनवला होता. आणि बघा ढोकळा बनवताना ना खूप साऱ्या पद्धतीने बनवता येतो. पण मी हे जे गिट्सचं रेडीमेड ढोकळ्याचं पीठ येतं ना ते आणते. कारण त्याचा एकदम मस्त असा म्हणजे काहीही त्रास नाही आणि परफेक्ट असा ढोकळा त्याचा बनतो. ह्याच्या आधी सुद्धा मला वाटतं मी दाखवला होता हा ढोकळा आणि खूप मस्त बनतो. त्यामध्ये पूर्ण त्याचं त्यांनी जसं जेवढं प्रमाण दिलेलं असतं ना तेवढंच प्रमाण घालायचं पाण्याचं वगैरे. मग अगदी असा मस्त बघा एकदम जसा बाहेर कसा मिळतो तसा एकदम स्पॉन्जी आणि छान ढोकळा बनतो. आणि बऱ्याचदा घरी पीठ काही वेळा बनवतो ना तर चिवट असा ढोकळा लागतो. तर हा ढोकळा मला खूप आवडतो आणि निष्ठाला सुद्धा खूप आवडतो. तर म्हटलं चला आज ढोकळाच बनवू. आणि याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं की जी फोडणी बनवली होती, तडका बनवला होता. तर कटिंग करताना काय करायचं, ज्या सुरीने आपण कटिंग करतोय ना ती सुरी तडक्यामध्ये बुडवून त्याने कटिंग करायची. म्हणजे जे आपलं त्यामध्ये मिरचीचा जो तडका लागलेला असतो ना, तो ढोकळ्याच्या अगदी आतपर्यंत जातो आणि टेस्ट आतपर्यंत मुरते. आणि ढोकळा हा कधी थोडा छान असा थंड झाल्यानंतर कटिंग करायचा. पण आज मला तिला टिफिनची घाई होती, तर म्हणून मी थोडासा गरमच कट करते. कारण आतमधून तो तेवढा फुललेला नसतो, बाहेरून फुलतो. पण थोडा थंड झाला ना, की तो अगदी मस्त असा सेट होतो छान. आणि त्यानंतर तो कट करायचा. तर आता मी पूर्ण व्यवस्थित ढोकळा कट करून घेते आणि त्यानंतर छान अशी कोथिंबीर त्यावरती भुरभुरणार आहे. तर अशा प्रकारचा तडका सुद्धा घालायचा ढोकळ्यावरती आणि ह्या सोबत जर तुम्ही ग्रीन चटणी बनवलीत ना, तर मुलांना आणखीन ढोकळा खायला खूप मज्जा येते. कारण रोज-रोज आपण टिफिनमध्ये चपाती, भाजी, पराठे झाले म्हणजे त्याच गोष्टी झाल्या. तर थोडं वेगळं काहीतरी दिलं तर मुलांना पण ह्या गोष्टी ना खायला एकदम इझी पडतात. पटकन टिफिन संपवतात मुलं. तर म्हणून असं काहीतरी वेगवेगळं दिलं ना तर त्यांना पण आवडतं. तर हे जे म्हणजे तेलामध्ये जो हा तडका आपण दिलाय, मोहरी घातली यामध्ये, कढीपत्ता आणि मिरची बस 3च गोष्टी घातल्यात आणि अगदी छान व्यवस्थित पूर्ण ढोकळ्यावरती घालून घ्यायचं. आणि बघा मॅडमचा हात दिसत असेल तुम्हाला. तयारी करायला सांगते तिला, तर तिचं सगळं लक्ष त्या ढोकळ्याकडे आहे. तर तिला ढोकळा टिफिनमध्ये पहिले भरून दिला आणि असं काही बनवलं ना, तर त्यांची डिमांड असते, की "मम्मी जास्त दे टिफिनमध्ये." कारण मग दुसरे पण टिफिनमधलं खातात. तर मग असं असतं. म्हणून अशा छान-छान गोष्टी पटकन बनतात आणि याला काहीच वेळ लागत नाही या ढोकळ्याला. तर असा आपला मस्त यम्मी असा छान-छान टेस्टी ढोकळा रेडी झालेला आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, की आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर ही वर्षातून म्हणजे 6 महिन्यातून एकदा येते, वर्षातून 2दा येते अंगारकी चतुर्थी. आणि आजची पूजेची तयारी आता मी तयारीचं म्हणजे बाकीचं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर आता तयारीला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला काही मेन गोष्टी सांगणार आहे. ते म्हणजे पंचामृत. बऱ्याच जणांना माहिती नाहीये, की पूजेला अभिषेकासाठी पंचामृत कशाप्रकारे बनवायचं. तर दूध तुम्ही कच्चं घ्या किंवा तापवलेलं घ्या. पण दूध जास्त प्रमाणात घ्या. जर तुम्ही दही जास्त प्रमाणात घेतलत ना, तर तुमचं पंचामृत खूप घट्ट होतं. म्हणून दूध थोडं जास्त घ्या. त्यानंतर त्याच्या अगदी थोडं प्रमाण त्याचं दही घ्या आणि दही पण छान ताजं दही घ्या. त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर घाला. पंचामृतामध्ये बघा ह्या 5 गोष्टींचा समावेश असतो. दूध, दही, साखर, तूप आणि मध. तर त्यानंतर हे असं एकदम शुद्ध असं मी मध यामध्ये घातलंय. म्हणजे आमच्या इथे जवळपासच झाडाला एका पोळा लागला होता मधाचा आणि त्यांनी मध काढून आणलं होतं. तर ते मध मी थोडंसं ठेवलंय व्यवस्थित. तर ते मध थोडंसं यामध्ये घातलं आणि बघा ह्यानंतर शुद्ध गाईचं जे तूप आहे, गाईचंच तूप घ्यायचंय पंचामृताला कधीही. तुपाचं प्रमाण अगदी थोड्या प्रमाणात घालायचं आणि हे सगळं अगदी एक जीव करायचं म्हणजे एकदम मस्त असं मिक्स करायचं. नाहीतर काय होतं ना, तूप बऱ्यापैकी मिक्स होत नाही आणि त्यामुळे काय होतं, की आपण जेव्हा अभिषेक करायला जातो, तेव्हा तूप एकीकडे, साखर एकीकडे असं नको व्हायला. किंवा बरेच जण आता काय करतात, की वेगवेगळं घालतात. पण मला ते तसं चांगलं वाटत नाही. पंचामृताचा अर्थच हा असतो, की ते
पाची पदार्थ एकामध्ये म्हणजे एकमेकांमध्ये असे छान समरस झाले पाहिजेत आणि त्यानंतर त्याचा अभिषेक देवांवरती झाला पाहिजे. तर कुठल्याही देवाची स्थापना करताना, कुठल्याही मूर्तीची स्थापना करताना प्रत्येक वेळी लागतं ते म्हणजे पंचामृत. तुम्ही बघत असाल सत्यनारायणच्या पूजेमध्ये सुद्धा पंचामृताचं किती महत्त्व दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मी अभिषेकासाठी आज पंचामृत बनवते. संपूर्ण बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स करते. म्हणजे जी साखर आहे ना ती खाली राहिली नाही पाहिजे. नाहीतर मग काय होतं, आपण अभिषेक करताना बाकीच्या सगळ्या गोष्टी घालतो आणि शेवटी साखर पडते. तर तसं नको व्हायला. तर त्यानंतर अभिषेकाचं पंचामृत बनवलंय. त्यानंतर नैवेद्यासाठी मी गूळ खोबरं घेतलंय. खोबऱ्याची वाटी घेतली, त्यामध्ये गूळ घेतलाय. त्यानंतर जानवं घेतलंय गणपती बाप्पांना. कारण पूजेची तयारी अशा प्रकारे तुम्ही आधीच व्यवस्थित करून घ्याल ना, तर तुम्हाला सारखं-सारखं पूजेला बसल्यानंतर उठण्याची गरज लागत नाही. म्हणून एखादी पूजा जेव्हा तुम्हाला मांडायची असते, तेव्हा म्हणजे सुरुवातीलाच अशा प्रकारे सर्व सामान एकत्र करून घ्या. त्यानंतर जे कापसाचं वस्त्र देवांना लागतं, तर ते कसं बनवायचं? अगदी साधी सोपी पद्धत. ह्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत हे वस्त्र बनवण्यामध्ये. पण मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगते. तर ते म्हणजे बघा पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि कापसाची जशी मी एक बट पूर्ण पातळ अशी बट काढून घेतली अख्खीच्या अख्खी आणि त्यानंतर तुम्हाला किती मणी त्या वस्त्रामध्ये हवेत, तर त्याच्या हिशोबाने त्याला तिथे-तिथे पीळ देत जायचं. तर बघा पाण्याचा हात लावल्यामुळे ना तो पीळ अगदी व्यवस्थित बसतो, घट्ट बसतो आणि निघत नाही. तर बाप्पाला 11 माळेचं किंवा 21 किंवा 51 अशा प्रकारे हे वस्त्र बनवतात. तर बघा पाण्याचा हात लावल्यामुळे अगदी पटापट ही गोष्ट होते. तर कापसाचं वस्त्र हे देवालाच घातलंच जातं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे आता शेवटचं जे टोक उरतं ना, मी 11 माळ्यांचंच बनवते कारण माझी बाप्पांची मूर्ती खूप छोटी आहे आणि त्यानंतर शेवटचं जे टोक उरतं ना, ते अशा प्रकारे दोन्ही म्हणजे पुढचं आणि मागचं टोक दोन्ही एकत्र करून घ्यायचे बघा. अशा प्रकारे हे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपलं वस्त्र तयार झालेलं आहे. आता या वस्त्राला तुम्ही अष्टगंधाचा हात लावू शकता किंवा हळदी-कुंकवाचा हात लावू शकता. तर मी इथे आता कुंकू आणि हळद लावणार आहे. तर सुक्कच घ्यायचं, जे कुंकू हळद असतं ते सुक्क घ्यायचं हातामध्ये आणि अशा प्रकारे वस्त्राला लावायचंय. तर बाजारामध्ये आता असे वस्त्र रेडीमेड सुद्धा मिळतात. पण जर आपल्याला जायला वेळ नसेल किंवा मिळालं नसेल किंवा विसरलं असेल, तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी असं वस्त्र छान बनवू शकता आणि पूजेसाठी वापरू शकता. कुठली पूजा मांडायची असेल ना, तर शक्यतो मी काय करते, आदल्या दिवशीच बरचसं सामानाची तयारी करून ठेवते. म्हणजे कसं, की पूजेच्या वेळेला आपली घाई होत नाही आणि आज बघा झाडावरती सुंदर असं जास्वंदाचं फूल सुद्धा आलं होतं. बाप्पांसाठीच आलंय ते. तर मी असं या ताटामध्ये जेवढं सामान सगळं लागणार आहे ना, तेवढं सगळं सामान एकत्र करून घेतलं. तर पूजेची सुरुवात करताना पहिले बाप्पांची मूर्ती स्वच्छ आणि शुद्ध करून घ्यायची छान आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. तर एका तामणामध्ये पहिले मी बाप्पांची मूर्ती ठेवली आहे. त्यानंतर दीपपूजन करून घ्यायचं म्हणजे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. तुपाचे दिवे लावलेत मी आणि त्यानंतर आपण आता बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना सुरुवात पहिले पाण्याने करायची. त्याच्यानंतर पंचामृत किंवा तुम्हाला ज्याचाही अभिषेक करायचा आहे तो त्यानंतर करायचा. सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्ही ओम गंग गणपतये नमः, श्री गणेशाय नमः किंवा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता. अंगारकी चतुर्थी हे अतिशय महत्वाचं व्रत मानलं जातं. ज्यावेळी आपली संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते, त्यावेळी त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं. गणपतीने मंगळ म्हणजे अंगारक याला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील. हा प्रसन्न होण्याचा दिवस चतुर्थीचा दिवस होता आणि या कथेनुसार अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते. कथेत आलेला अंगारक म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह असतो असे मानले जाते. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला.
या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तिथे गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि या मूर्तीला मंगल मूर्ती असं नाव मिळालं. आजची जी तिथी आहे ना, आज कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे आणि आजच्या दिवसाचा शुभ मुहूर्त पहाटे 1:23 सुरू झालाय. तो आज रात्री 11:10 असणार आहे. जर वर्षभर आपण मेहनत करूनही आपल्याला कुठल्या कष्टाचं फळ मिळत नसेल, तर श्री गणेशाची आराधना आपण करायची. यासाठी आपण श्री गणेशाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तसंच जर आपल्याला आपली संपत्ती किंवा समृद्धी वाढवायची असेल, तर आजच्या दिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. दर बुधवारी देखील हा उपाय आपण करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपली सर्व कामं म्हणजे कुठलीही कामं अडचणीशिवाय, अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण आजच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्याबरोबरच गणेशाचा 11 वेळा जप करायचा आहे. या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचंय, छान स्नान करायचंय, दिवसभर उपवास करायचाय, बाप्पाची षोडोपचार पूजा करायची आहे. जसं मी दाखवलं की शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना अथर्व शीर्षाचा पाठ करायचंय किंवा 21 आवर्तनं सुद्धा आपण करू शकतो किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा आपण जप करायचा आहे. यानंतर फुलं अर्पण करायची, जानवं, वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करायचंय. प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटप करायचंय आणि यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहायची आहे आणि धूपदीप लावून गणपती बाप्पाला आरती घ्यायची संध्याकाळी. आपण आता सध्या जो नैवेद्य बाप्पाला दाखवला ना, तर तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. पण रात्री म्हणजे चंद्रोदयाच्या वेळेला महानैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांकडे आणि तेव्हा आरती घेऊन चंद्राचं दर्शन घेऊन त्यानंतरच आपण आपला जो अंगारकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीचा जो उपवास आहे तो आपण सोडायचा असतो. अंगारक म्हणजेच मंगळ आणि या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत हे विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचं फळ मिळतं. आणि यात आणखीन एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे की अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पूजा मांडता तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला चंद्र दिसेलच असं नाही. तर म्हणूनच पूजेसोबतच आपण चंद्रदेवांची सुद्धा इथे स्थापना करायची आणि चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करायचंय तिथे. अंगारकीचा हा एक उपवास म्हणजे हे एक व्रत केल्यानंतर आपल्याला 12 संकष्ट केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची समजूत आहे. तर अंगारक चतुर्थी ही 20 संकष्ट चतुर्थी केल्याचं पुण्य देते असेच काहींचं म्हणणं असतं. म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेतात. चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं आणि हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. आजची चंद्रोदयाची जी वेळ आहे ना ती कॅलेंडरमध्ये दिलेली असते, तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघून त्यानुसार तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन त्यानंतरच आपला आजचा उपवास सोडायचा आहे. प्रत्येक व्रताचं ना अशा प्रकारची पोथी असते, त्याचं पुस्तक असतं. तर कुठल्याही व्रताला सुरुवात करताना किंवा व्रत करताना तुम्ही जर हे पुस्तक आणलं किंवा पोथी आणली तर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण व्रतकथा, महात्म्य, त्याचं पूजाविधी सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. तर हे माझ्याकडे संकष्टी चतुर्थीचं पुस्तक आहे म्हणजे पोथी आहे. तर अजून अंगारकी चतुर्थीची सुद्धा वेगळी पोथी मिळते. तर तीही पोथी मी लवकरच आणणार आहे आणि यामध्ये बघा संपूर्ण पूजाविधी व सर्व गोष्टी म्हणजे पूजेसाठी काय काय लागतं काय नाही ते सर्व यामध्ये दिलेलं असतं. हॅलो, मला माहिती आहे तुम्ही सगळे रागवले असाल की खूप दिवस झाले व्हिडिओज येत नाही आहेत, व्हिडिओज पोस्ट होत नाही आहेत, खूप खूप गॅप नंतर व्हिडिओज येत आहेत. तर खरंच खूप सॉरी सर्वांना त्यासाठी. पण माझं एक
खरंच खूप इम्पॉर्टंट आणि खूप मोठं असं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मला खरंच वेळ मिळत नाही आहे की मी छान असा कंटेंट काहीतरी तुमच्यासाठी शूट करू आणि मग छान प्रेझेंट करू तुमच्यासमोर. तर म्हणून म्हटलं तुम्हाला छोटीशी अपडेट्स देते की ते काम जसं जसं कंप्लीट होईल ना, म्हणजे होतच आलं आहे, तर जसं जसं कंप्लीट होईल त्यानंतर आपले खूप छान छान असे व्हिडिओज मस्त येणार आहेत. तर सध्या कसं असतं ना की काही वेळा आपल्याला खरंच ज्या गोष्टींना म्हणजे यूट्यूब हे तर म्हणजे माझं काम आहे, पण मी करियर नाही म्हणत त्याला. कारण सगळ्या गोष्टी काही माझ्या त्याच्यावरती डिपेंड नाही आहेत. तर हे मला आवडतं म्हणून मी करते. पण ह्या गोष्टींमध्ये ज्या रिअल लाईफच्या म्हणजे आता आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत आणि त्यांना किती प्रायोरिटी दिली पाहिजे, तर हे आपल्यावरती डिपेंड असतं. तर म्हणून मला असं वाटतं की थोडंसं व्हिडिओला डिले झालं तरी चालेल, पण जे कामं आहेत, जी आपली खरी महत्त्वाची कामं आहेत, तर ती होणं पण तेवढीच महत्त्वाची आहेत. तर म्हणून थोडासा लेट होतो आहे, पण नंतर इतके छान छान व्हिडिओ येतील ना, की तुम्हाला नक्कीच खूप आवडतील बघायला. आणि तुम्ही सगळे कसे आहात? कारण खूप दिवस बोलणं झालं नाही आहे, खूप दिवस बोलताच आलं नाही आणि काही ना काही यायचंच आणि फक्त तुमच्यासमोर येणं आणि फक्त काहीतरी बडबड करणं असं चांगलं नाही वाटत. काहीतरी छान कंटेंट असेल ना, तर मला पण म्हणजे असं व्हिडिओज यायला द्यायला खूप चांगलं वाटतं. तर खूप साऱ्या ताईंनी मेसेज केले होते, की "ताई व्हिडिओ का येत नाही आहेत? व्हिडिओ तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तब्येतीचा काही प्रॉब्लेम नाही आहे ना?" तर तब्येत एकदम मस्त आहे, व्यवस्थित आहे. तब्येतीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी जसं म्हटलं, की एक काम चालू आहे. ते काम जसं कारण तिथे खूप लक्ष द्यावं लागतं मला त्या कामामध्ये. तर ते काम जसं होईल तसं आपले व्हिडिओज हळूहळू स्ट्रीमलाईन होतील बरोबर छान. आणि असं सगळं चालू आहे काय-काय. शाळा चालू आहे, निष्ठाची सगळं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन चालू आहेत. तर म्हणून व्हिडिओज येत नव्हते. तर मग म्हटलं चला असा छोटासा आजचा काहीतरी व्हिडिओ असू द्या आणि त्यामध्ये तुम्हाला ही छोटीशी अपडेट माझ्याकडून. तर पुढे व्हिडिओज येतील आपले छान-छान आणि छान-छान कंटेंट मी शोधते ॲक्चुअली त्याच्यासाठी. कारण सध्या जे काही हे यूट्यूबवरती चालू आहे म्हणजे काहीही पोस्ट केलं जातं, मग काहीही व्हिडिओज बनवले जातात. मग फक्त मला फक्त डॉलर जमा झाले पाहिजेत म्हणून मी रोज काहीही कंटेंट टाकू. तर तसं मला स्वतःला आवडत नाही. मला ते स्वतःला पटत नाही, की मी जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ती गोष्ट तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि आता मी जसं तुम्हाला म्हटलं, की गीता वाचायला सुरुवात केली आहे. तर गीतेमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि आपण फक्त म्हणजे अध्यात्मामध्ये येतो आणि देवाचं आपण वाचन वगैरे सुरू करतो. तर ते फक्त आपल्यापुरतं सीमित नसावं, तर ते आपल्या वागण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ते येतं ना, तेव्हाच ते म्हणजे आपल्या आयुष्यात आपण उतरवतो असं होतं. फक्त वाचून उपयोग नाही आहे त्याचा. तर म्हणून मला असं वाटतं, की मी जेही काही करेन त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फायदाच हो आणि तुम्हाला ते सगळं उपयोगी पडो, असा माझा नेहमी त्यामध्ये मागे हेतू असतो. आणि म्हणून थोडासा डिले होतो आहे ह्या गोष्टीला, म्हणजे व्हिडिओजला थोडासा डिले होतो आहे. तरी मी प्रयत्न करेन, की काही ना काही छोट्या-मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहीन. तर आजचा असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.